रामकृष्ण हरी माऊलींनो, सर्वांना गौरीचा नमस्कार। तर कशा आहात सर्वांचं गौरीच्या स्वयंपाकघरामध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवतो चंपाषष्ठी विशेष भरीत रोडगा। तर भरीत रोडगा बघा इथे किती छान असा मस्त झालेला आहे। आता तळी भरण्याची वेळ झालेली आहे, तर त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे भरीत रोडगा। आणि महिनाभर तळी भरतात, तुम्ही कधी पण भरू शकता। तर अशा पद्धतीने तुम्ही जर भरीत बनवलं, चुलीमध्ये भाजून वांग्याचं आपण भरीत बनवणार आहोत। तर चला वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। भरीत रोडगा कसा बनवायचा ते चुलीमध्ये छान जाळ चालू आहे, भाजून वांग्याचं भरीत बनवूया। इथे 2 वांगे घेतलेली आहे मी, मध्यम साईजचे आहेत। वांगे आपल्याला असे त्याच्यावले देठ काढून घ्यायचे, तेल लावून घ्यायचे वांग्याला। दोन्ही वांग्यांना तेल लावून घेतलं छान असं, चुलीत घालून देऊ। वांगी छान आपल्याला भाजलेली काढून घेऊया। अशा पद्धतीने वांगी भाजली जातात बघा, काढून घेऊ। वांगे आता आपण थंड करून सोलून घेऊया। भाजून घेतलेले वांगे छान असे आपण सोलून घेऊया। कांद्याची पात आणलेली आहे छान अशी एकदम फ्रेश वावरातून, तर मस्तपैकी कट करून घेऊया। थोडासा कांदा सुद्धा कट करायचा आहे। वांगे सोलून घेऊया, कांद्याची पात कट करून घेऊया। इथे आपण कांदा आणि कांद्याची पात चिरून घेतलेली आहे। कढई गरम झालेली आहे, तेल घालून घेऊया। तेल छान गरम झालं, जिरे घालून घेऊया 1 चमचा। जिरे छान तडतडलेले कांदा घालून घ्यायचा। इथे थोडासा मसाला काढून घेतलेला आहे, शेंगदाणे, लाल मिरची आणि लसूण मिक्सरला फिरवून घेऊ। आबडधोबड फिरवून घेतली, घालून घेऊ। कांद्याची पात घालून घेऊ। कांद्याची पात घालून घेतलेली छान परतून घ्यायची आपल्याला। चवीनुसार मीठ घालून घ्यायचे। इथे मी वांगे घेतलेले भाजलेले, आपण चुलीत भाजलेले वांगे 2 वांगे घेतलेले छान असे मस्तपैकी कांद्याची पातीमध्ये परतून घ्यायचे। तुमच्याकडे जास्त वांगे असतील तर तुम्ही जास्त पण वांगे घालून घेऊ शकता। मी इथे 2च वांगे घातले। अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायची। कांद्याची पात थोडी जास्त असली तरी काय हरकत नाही। इथे मी 2 छोटे छोटे वांगे घेतलेले होते, पण आपल्याला भरीत छान होणार आहे। कोथिंबीर घालून घेऊ। थोडीशी हळद घालून घेऊ। थोडंसं लाल मिरची पावडर घालून घेऊ। थोडासा मीठ मसाला घालून घेऊ। छान मिक्स करून घेऊ। इथं आपलं चंपाषष्ठी विशेष भरीत तयार आहे। रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। आणि याच पद्धतीने लगेच काही ताळ्या भरल्या जाती नाही। महिनाभर चंपाषष्ठी असते, तर महिन्यामध्ये कधी पण तुम्ही अशा पद्धतीने भरीत करू शकता। रेसिपी जर आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। आपले तर भरीत बघा किती छान असं मस्त झालेलं आहे। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा। आता याच्याबरोबर बनवायचे आहे आपल्याला भरीत रोडगे म्हणजे बाजरीच्या भाकरीचे नैवेद्य बनवायचे असतात। आता ते नैवेद्य बनवून घेऊया। तर हे आहे आपल्यावाले भरीत रोडगे। तर भरीत रोडगे बघा कसे झालेले आहेत। तर अशा पद्धतीने चंपाषष्ठी विशेष भरीत रोडगे करीत असते। तर बघा किती छान असे मस्त आपल्याला भरीत रोडगे झालेले आहे। रेसिपी जर आवडली तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। त्याचबरोबर बेल बटन सुद्धा दाबा, म्हणजे माझ्या अशाच नवीन रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर चला आजच्यासाठी धन्यवाद, भेटूया एका पुढच्या नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत छान राहा, मस्त राहा, खुश राहा। अशा पद्धतीने भरीत रोडगे करून बघा। धन्यवाद।